महावितरणने जिल्ह्याभरात सुरू केलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विरोध केला असून या संदर्भात परभणी जिल्ह्याच्या महावितरण मुख्य अभियंत्याच्या भेट घेतली असून यावेळी स्मार्ट मीटर संदर्भात कोणतीही जबरदस्ती करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकरी आणि कुटुंबातल्या लोकांचे प्रश्न हातामध्ये घेऊन आम्ही आंदोलन सुरू केलं आहे। मागच्या वेळेला शेतकऱ्यांच्या संदर्भातलं आंदोलन झालं, कर्जमाफीच्या बाबतीमधलं आंदोलन झालं। आता महाराष्ट्रामध्ये जो काही स्मार्ट मीटरच्या बाबतीमधली नाराजगी आहे, मग ती ग्राहकामध्ये आहे, शेतकऱ्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीने त्या असलेल्या आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। भरमसाठ बिल येणं आणि त्या भरमसाठ बिलाच्या बरोबरच शेतकऱ्यांच्या असलेल्या या प्रीपेड मीटरमुळे भविष्य काळामध्ये बिल भरलं नाही की लगेच लाईट कट होऊ शकते, असे अनेक प्रश्न आहेत। या बाबतीमधली शंका दूर झाल्याशिवाय लोकांचं आपण त्याच्या प्रकारे प्रशिक्षण घेतल्याशिवाय कुठे इम्प्लिमेंट करू नये अशा प्रकारचा निवेदन द्यायला आम्ही आलेलो आहे। आम्ही सांगितलेलं आहे 8-10 दिवसामध्ये आम्ही दिलेल्या निवेदनामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे सगळे नेते मंडळी सगळे तिथे येतील, त्यांनी त्याचा खुलासा करावा आणि तो खुलासा करताना समाधान होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करू नये आणि त्याची जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन आता लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये राज्य म्हणालंय की आम्ही स्वतः स्वयंस्फूर्त झालेलो आहोत। सौर ऊर्जाचे फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला गेला, परंतु आजही लोड शेडिंग होत आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। सौर ऊर्जामधून शिल्लक राहिलेली वीज कुठे गेली, मग ती का वापरली जात नाही, ती कुठे कमी पडते का काय? मग सरकार नुसतं घोषणा करतंय म्हणून लोड शेडिंग हे जनतेला ज्या पद्धतीने असावं त्यामध्ये त्यांनी सवलत द्यावी, तसा निर्णय घ्यावा अशी मागणी आमची आहे। 100% या आंदोलन महाराष्ट्रामध्ये होणार। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहिली निवेदन दिले जातील आणि त्याच्याबद्दल ग्राहक मंच म्हणून त्यांनी एक बैठक घेऊन त्याप्रमाणे मार्ग काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र केलं जाईल। तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरवर बंदी घातली, महाराष्ट्रामध्ये काय झालं? गोव्याने केली आहे, तामिळनाडूने केलंय आणि असं आहे की महामंडळ आहे महाराष्ट्राचं, सरकारच्या नियंत्रणाखाली असलं। केंद्र सरकार कधीपासून GR काढायला लागले? केंद्र सरकार आदेश काढतोय 22-23 की सगळ्या देशामध्ये स्मार्ट मीटर लावा। हे खाजगीकरणाचा डाव आहे। अनेक कंपन्या ज्या स्वतंत्रपणे काम करत होत्या त्या कंपन्या खाजगीकरण करायचं आणि लोकांना अशा पद्धतीने खाजगीकरणात ढकलायचं आणि काही उद्योगपतींना पाठीशी घालायचं असा हा डाव आहे। आमचं म्हणणं आहे बळीराजा असेल, ग्राहक असेल, याचं संरक्षण करण्यासाठी सरकारने पावलं उचलावी। कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण करून उद्योगपतीला करण्याच्या संदर्भातले पावलं उचलली तर आम्ही विरोध करणार आहोत।